श्रीराम जय जय राम. देहसुखाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. भगवंत असण्याची जी स्थिती, तिचे नाव भक्ती आणि हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने राहणे, याचे नाव वैराग्य. सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे होय. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तर तो विरक्तच आहे. ते परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचे आहे. तो टाकता येत नाही. त्यात राहून आसक्ती न ठेवली की तो टाकल्यासारखाच नाही का? फळाची आशा न करता सत्कार्य करणे हे भक्तीचे लक्षण आहे आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे हे वैराग्याचे लक्षण आहे. आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणे ही तपश्चर्या होय. देहसुखाची अनासक्ती किंवा हवे नकोपण टाकणे म्हणजेच वैराग्य. खरोखर विचार करा, प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात? त्या न मिळणे आपल्या हातातच नसते. अमुक हवे अथवा नको असे कशाला म्हणावे? असे न म्हणता रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते. विषय बाधक नाही, पण विषयासक्ती बाधक आहे. भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशवंत वस्तू मागितली तर काय उपयोग? नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले. आपण ते विषयासाठी घेऊ नये. जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत. शास्त्रांचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले, पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काल राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे. यासाठी भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये, मग धोका नाही. सगळ्यांनी असा निश्चय करा की भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका. मी भगवंताचा आहे असे म्हटल्यावर सर्व जगत आपल्याला भगवत स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहत नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहूया. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. जगात भगवंता वाचून सत्य वस्तू नाही, ही ज्याची निष्ठा तोच खरा. श्रीराम जय जय राम. दासबोध समास 1 दशक 7. विषय मनाची स्थिरता, सद्बुद्धी आणि व्यावहारिक जीवनमार्ग. आज आपण दासबोधाच्या समास 1 दशक 7 मधील उपदेशाचा सोपा, रसाळ आणि प्रवचन रूप भावार्थ घेणार आहोत. या दशकात समर्थ रामदास स्वामी मनुष्याला सांगतात, जीवनात
स्थिर बुद्धी मिळवण्यासाठी मन कसे ठेवावे, वर्तन कसे ठेवावे आणि परिस्थितीत न ढळणारा कसा व्हावे. मन स्थिर असेल तर सर्व साधना सफल. समर्थ म्हणतात, मन ज्याचे शांत आहे, विचार ज्याचे स्पष्ट आहेत, निर्णय ज्याचे योग्य आहेत, त्याच्या आयुष्यात कोठेही गोंधळ राहत नाही. मन चंचल असेल तर विचारा गोंधळतात, कामे अर्धवट राहतात, निर्णय चुकीचे घेतले जातात, साधना अशांत होते. म्हणून पहिला उपदेश, मन स्थिर करा. हेच आध्यात्मिक व व्यावहारिक जीवनाचे पायाभूत तत्व आहे. विक्षेप दूर करा, गोंधळ कमी करा. समर्थ सांगतात की मनात हजारो विचारांचे विक्षेप उठतात. हे विक्षेप कसे येतात? अनावश्यक कल्पना, आठवणी, इच्छा, भीती, मोह, मानसिक ताण ही मनाची धूळ आहे. मनात धूळ असेल तर आरशात चेहरा दिसत नाही, तशीच धूळ असेल तर सत्य दिसत नाही. समर्थ सांगतात, विक्षेप सोडा आणि मन एकाग्र करा. व्यवहार नीट ठेवा, बुद्धी स्वच्छ राहील. समर्थांचा सुंदर संदेश. ज्याचा व्यवहार नीट त्याची बुद्धी स्वच्छ. व्यवहार म्हणजे आपली बोलणे, वागणे, संबंध, कर्तव्य, जबाबदारी. व्यवहार चुकला की मन तणावग्रस्त, बुद्धी भ्रमित, निर्णय ढगळ. म्हणून स्वामी सांगतात, घर, समाज, काम, नाती सर्व ठिकाणी प्रामाणिकपणा ठेवा. लोभ, राग, मोह मनाचे तिन्ही विष. दशक 7 मध्ये स्वामी सांगतात, मनाला सर्वात जास्त खाली खेचणारी 3 दुष्ट प्रवृत्ती म्हणजे 1 राग, 2 लोभ, 3 मोह ही मनाची विषे आहेत. राग बुद्धी नष्ट करतो, लोभ समाधान नष्ट करतो, मोह निर्णय नष्ट करतो. साधकाने या तिनांचा नित्य अभ्यास करून त्यावर विजय मिळवायला हवा. सद्बुद्धी, परमशक्ती. स्वामी सांगतात की साधकाला सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे सद्बुद्धी. सद्बुद्धी मिळाली की वाईट विचार येत नाहीत, मन विचलित होत नाही, परिस्थितीत स्थिरता राहते, संकटातही योग्य मार्ग दिसतो. सद्बुद्धी हीच गुरुकृपा आहे. या सद्बुद्धीसाठी 2 गोष्टी आवश्यक. 1 साधना, 2 सज्जनांची संगत. कर्ममार्गात दक्ष रहा. समर्थ सांगतात, कर्म न सोडा, कर्तव्य न सोडा. कर्म म्हणजे फक्त धार्मिक कर्म नव्हे, प्रत्येक दैनंदिन कर्तव्य. जे काम हातात घेतले ते नीट करा. आळस टाळा, तक्रार नका, जबाबदारी सांभाळा, लोकांची मदत करा. कर्म करण्यामध्येच मनाची पावित्र्य टिकते. शेवटचा उपदेश, मन पवित्र ठेवा. समर्थ शेवटी साधकाला सांगतात, मन पवित्र ठेवा, बुद्धी स्थिर ठेवा, संगत नीट ठेवा, व्यवहार शांत ठेवा, कर्म शुद्ध ठेवा. हे 5 नियम साधकाला परम शांती देतात. मन पवित्र झाले की साधना फुलते आणि साधना फुलली की आत्मज्ञानाचा मार्ग उघडतो. समाप्ती. सार. दशक 7 आपल्याला शिकवते, मन स्थिर ठेवा, विक्षेप दूर करा, व्यवहार सुधारा, राग, लोभ, मोह टाळा, सद्बुद्धी वाढवा, कर्ममार्ग नीट सांभाळा. जीवनात शांतता, स्थैर्य आणि आनंद हवा असेल तर हे नियम सहज मार्ग दाखवतात. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 8. विषय आत्मबळ, धैर्य, योग्य निर्णय शक्ती आणि साधनेतील कणखरता. दासबोधाच्या समास 1 दशक 8 या अत्यंत प्रेरणादायी अध्यायाचे प्रवचन रूप भावार्थ समजून घेणार आहोत. या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला सांगतात, भीती सोडा, धैर्य वाढवा, आत्मबल दृढ करा आणि जीवन मार्गात खंबीर राहा. भिवू नकोस, धैर्य ठेव.
दशकाची सुरुवातच समर्थ मोठ्या आवाजात करतात. भीती मनुष्याला कमजोर करते. भीती बुद्धी हरवते. भीती निर्णय चुकीचे करवते. भीती माणसाला आपल्या शक्ती विसरायला लावते. समर्थ म्हणतात, धैर्य असेल तर आधी अडचण पळते. काळजी, शंका, भीती या मनाच्या साखळ्या आहेत. साधकाने त्या सोडून टाकाव्यात. आत्मबळ साधकाची खरी ताकद. स्वामी सांगतात, बाहेरच्या शक्तीपेक्षा आत्मशक्ती मोठी. या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. आत्मबल वाढण्यासाठी सत्य आचरण, मनाची पवित्रता, जप, ध्यान, गुरुभक्ती, पुण्यकर्मे ही 5 साधने अनिवार्य आहेत. ज्याच्याकडे आत्मबळ आहे त्याला जग जिंकणे कठीण नाही. ढोंग सोडा, प्रामाणिकपणा धरा. समर्थ या दशकात खूप स्पष्ट सांगतात, ढोंग, दिखावा, खोटेपणा ही साधनेला मारक आहेत. साधकाने मन एक दिशा ठेवावे. बोलणे आणि कृती सारखी ठेवावी. जे नाही ते दाखवू नये. इतरांना भ्रमात टाकू नये. साधकाचे पहिले शस्त्र म्हणजे सत्यता. योग्य निर्णय शक्ती वाढवा. स्वामी सांगतात, निर्णय घेताना बुद्धी शांत असावी. चंचल मन चुकीचे निर्णय घेतं. स्थिर बुद्धी योग्य मार्ग दाखवते. निर्णय शक्तीसाठी तडकाफडकी कृती टाळा. विचार संयम ठेवा. मोठ्यांचा अनुभव घ्या. योग्य अयोग्य विचार करा. निर्णय योग्य घेतला की अर्धा विजय तिथेच मिळतो. कष्टाला घाबरू नका. प्रयत्न सोडू नका. दशक 8 मधील एक मुख्य उपदेश, कष्टाशिवाय फळ मिळत नाही. समर्थ म्हणतात, कष्ट हेच संपत्ती. परिश्रम हेच साधन. आळस हा सर्वनाशाचं कारण. जगात ज्यांनी काही केले त्यांनी कष्ट आणि प्रयत्न यांना मित्र केलं. समर्थ सांगतात, प्रयत्नांचा राजा बना. मनाचे स्वामी बना, सेवक नाही. समर्थ म्हणतात, मन आपल्याला चालवू नये. आपण मनाला चालवायला हवे. मग आज सांगेल ते उद्या बदलते. म्हणून साधकाने मनावर नियंत्रण, विचारांची तपासणी, स्वभावावर मेहनत, अहंकारावर विजय या गोष्टी सतत करणे आवश्यक. संकटात पाऊल थरथरू नये. समर्थ सांगतात, संकटात माणूस सिद्ध होतो. संकट आले म्हणून पळू नका. उपाय शोधा, मार्ग शोधा, धैर्य टिकवा, मन स्थिर ठेवा. धैर्यवानाला संकट कमी वाटते. घाबरलेल्या मनाला ते पर्वतासारखे मोठे भासते. समाप्तीसार, दशक 8 हे साधकाच्या जीवनात धैर्य, आत्मबल आणि स्थैर्य निर्माण करणारे आहे. संग्रहित शिकवण 1. भीती सोडा. आत्मबल वाढवा. सत्यता धरा. योग्य निर्णय घ्या. कष्टाला दूर करू नका. मनाचे स्वामी बना. संकटात धैर्य टिकवा. हे 7 नियम जीवन बदलतात आणि साधकाला खऱ्या अर्थाने समर्थ बनवतात. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.